प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचाराला वेग, चारही उमेदवारांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध प्रभागांमध्ये उमेदवार प्रचारात सक्रिय झाले असून नागरिकांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये चारही उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून अजय भास्करराव बोरस्ते, राजेंद्र नाना सूर्यवंशी, रोहिणी किशोर शिरसाट आणि वंदना उदय रकिबे हे चारही उमेदवार घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांकडून उमेदवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक भागात महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या निमित्ताने विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच रस्ते, महिलांसाठी व युवकांसाठी विशेष उपक्रम राबवण्याची दृष्टी उमेदवार मतदारांपुढे मांडत आहेत. थेट संवादातून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान अजय भास्करराव बोरस्ते यांचे सामाजिक कार्य नागरिकांमध्ये विशेष ओळख निर्माण करणारे ठरले आहे. प्रभागापुरते मर्यादित न राहता नाशिक शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला असून सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेली तत्पर धावपळ आणि विकास कामांवरील भर यामुळे त्यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होणार आहे. विकासाभिमुख आणि विश्वासार्ह नेतृत्वाला संधी देण्याची अपेक्षा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. मला असं वाटतं प्रभाग 7 हा एक वेगळी भौगोलिक रचना असलेला, वेगळं सामाजिक समरसता असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये जुन्या नाशिकचा काही भाग येतो. या प्रभागात काही मोठ्या वस्त्या आहेत, मल्हारखान, जोशीवाडा यासारख्या. या प्रभागात पंडित कॉलनी, कॉलेज रोड, सौभाग्यनगर, एसटी कॉलनी यासारख्या सुद्धा काही वस्त्या आहेत. त्यामुळे या प्रभागात काम करताना वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं की त्या प्रभागाचे, त्या भागाचे नक्की प्रश्न काय आहेत आणि ते कसे सोडवले पाहिजे. गेली 20 वर्षांपासून मी या ठिकाणी नगरसेवक आहे. वस्त्यांमध्ये आता रिडेव्हलपमेंटचा विषय चाललेला आहे. जसं मुंबईमध्ये SRA आहे, त्याच पद्धतीनं ह्या वस्त्यांना त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळावीत यासाठी माननीय एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री यांच्याकडे आम्ही साकडं टाकलेलं आहे आणि या दृष्टीनं त्यांची सुद्धा जीवनमान हे उंचावेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या भागात आपण बघतात की स्मार्ट सिटीमधनं सगळे रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे करून घेतलेले आहेत. सगळीकडे चांगल्या पाईपलाईन्स, चांगले विद्युत दिवे अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर तयार केलं आहे. त्या बाजूला बघाल तर तिथे एक वेगळी सामाजिक रचना असल्यामुळे त्या ठिकाणी चांगले सामाजिक सभागृह आहेत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि तिथे आपल्याला तर माहिती या बॉर्डामधलं ज्याला मैलाचा स्टोन म्हणता येईल असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आम्ही केलंय. मला सर्वांना नाशिकरांना विनंती की आपण एकदा का होईना या स्मारकाला भेट द्या. आशिया खंडातील सर्वात नंबर 1 असं रोप ॲडव्हेंचर गार्डन त्या ठिकाणी, आर्ट गॅलरी आहे. याच ज्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी आपण बघाल की एक मोठा बोट क्लब जो महाराष्ट्रातला नंबर 1 बोट क्लब होईल असा एक बोट क्लब या घाटपुरे घाटावर तयार केला आहे. अशी एक ना अनेक कामं आम्ही केली आहे. परंतु याही कामं करत असताना माझ्यासोबत सुद्धा काही विजनरी लोक पाहिजेत, एज्युकेटेड लोक पाहिजे, ज्यांना एक विजन आहे. आणि म्हणून आता माझ्या शेजारी आमच्या शिरसाट ताई आहेत. तर शिरसाट ताई सुद्धा ग्रॅज्युएट आहेत, त्यांनी MBA केलेलं आहे. माझ्या बाजूला आमच्या वंदनाताई आहेत. वंदनाताई सुद्धा प्राध्यापिका होत्या. नानासाहेब सूर्यवंशी आहे, ते स्वतः इंजिनियर आहे. असं एक एज्युकेटेड आणि खऱ्या अर्थानं ज्यांना काही करण्याची आवड आहे असं हे पॅनल घेऊन आम्ही समोर येतोय आणि मला खात्री आहे की ह्या वॉर्डातले सर्व मतदार आहेत ते आम्हाला निश्चितपणे पसंत करतील. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा अनेक योजना राबवणार आहात. प्रभागाचाच नाही तर नाशिक जिल्ह्याचा तुम्ही विकासाला नक्कीच तुमचा हातभार लावलेलाच आहे आणि तुमच्या या कार्याची नक्कीच दखल घेऊन या चारही उमेदवारांना नक्कीच नागरिक पसंती देतील आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. निवडणूक 2026चं बिगुल वाजलंय आणि आता प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 मधील चारही उमेदवार आहेत आणि अजय बोरस्ते साहेबांचे कार्य तर सर्व नाशिक जिल्ह्याला माहितीच आहे आणि त्यांच्याच कार्याची ही दखल घेऊन नागरिक नक्कीच या चारही उमेदवारांना निवडून देतील. तर आपण अजय सरांकडून जाणून घेऊया की ते आता पुढील त्यांचं नियोजन कसं असणार आहे.